तुमच्या पुढचे जे उमेदवार आहेत ते उमेदवारांनी असा आरोप केला की भाजप मला मॅनेज करते. नाही, या निवडणुकीमध्ये मॅनेज करण्याचा वगैरे हा विषय येत नाही. आम्ही फक्त मी आत्ताच एका भाषणामध्ये सांगितलं की निवडणुकीला आम्ही चांगल्या विचारानं सामोरं जात आहोत. आमच्याकडे कार्यक्रम आहे, आमच्याकडे विकास आहे, आम्हाला सांगण्यासारखं खूप काही सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून समोरच्या व्यक्तीला काय सांगण्यासारखं काय नसल्यामुळं काही बोलत राहतात, म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. साहेब, राज्यातील 6 जागा ज्या आहेत तिथे निवड करण्यात आलेल्या हो. आहेत. आपल्या जागेबाबत काही तसे तुम्ही प्रयत्न केले नाहीत का? म्हणजे आम्ही निवडणुकीमध्ये आमचा लोकांवरती विश्वास आहे, मतदारावरती विश्वास आहे. आमच्या नेते मंडळींनी राज्यामध्ये खूप मोठं काम केलंय, त्या कामावर आमचा विश्वास आहे आणि मतदारांना विकास पाहिजे, काम पाहिजे. त्याच्यामुळं आम्ही कोणाला मॅनेज करणं, कोणाला हे करणं, बिनविरोध व्हावं वगैरे 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 ह्या काही गोष्टीच नाही. मात्र बिनविरोध काढण्यासाठी विषय सोडून तुम्ही दुसरा विषय काढा होता. मात्र काँग्रेसच्या उमेदवाराकडे बोलण्यासारखं काही नाहीये, त्यांच्याकडे मुद्दे नाहीये, त्यामुळे ते त्या गोष्ट बोलतायत असं भाजपकडनं आरोप केला तुमच्याकडे. आता त्यांच्याकडे काय मुद्दे, त्यांचे काय, आता 12 वर्ष झालं विकास त्यांनी सत्तेत आहेत, त्यांच्याकडे काय मुद्दे, त्यांनी आयुष्यामध्ये 10 वर्ष आमदार होते, उमरग्यात त्यांनी 5 वर्ष आमदार होते, तिथले त्यांनी विकासाचे 4 मुद्दे काढून दाखवावे त्यांनी त्याच्यात, असं त्यांना वाटतंय. तर मी तर नवीन आहे, सुरुवात आहे माझी, माझ्याकडे खरंच मुद्दे नसतील काही कामाचे. माझ्याकडे अडचणीचे तर मुद्दे आहेत ना, विद्यार्थ्याचे विषय आहेत, शेतकऱ्याचे विषय आहेत, बेरोजगारीचे विषय आहेत, बदलतं राजकारण आहे. आता मागच्या महिनाभरापासून तुम्ही बघताय विधान परिषदेमध्ये जो विषय चालू आहे, विधान परिषदेचा जो बिनविरोध निवडी होत आहेत, तो विषय नाही का, त्या विषयावर तर बोलतोय आम्ही. त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे तर सांगा मला, 4-5 कामं विकासाचे या 2 जिल्ह्यामध्ये केलेली त्यांनी. आता प्रचार